हाँ। प्रयागराज में बेनी दान करते हैं। हाँ। 7 जन्म मिलन के लिए। मम्मी पप्पाचं लग्न, अयोध्यामध्ये ही रील आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती ही वाली रील. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर स्वीट फॅमिली ब्लॉग. आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे कारण की मागचे ब्लॉग्स जे बघत असेल कंटिन्यू त्यांना माहिती आहे की मम्मी पप्पा काही दिवसांसाठी अयोध्यामध्ये गेले होते पारायणसाठी. ते त्यांनी ना खूप छान अशा क्लिप्स वगैरे शूट केल्यात आणि त्यास मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्यानंतर तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा. आपण गुढीपाडवा सुद्धा सेलिब्रेट केला आहे, तर आता एन्जॉय करा मम्मी पप्पाची ट्रिप. ज्ञानदेव माने व्यासाची अपूर्णा, ज्ञानदेव 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 माने व्यासाची अपूर्णा. आता यांची ट्रिप हैदराबाद ते अयोध्या सुरू झाली आहे. आई तिकीट काढू लागली. तुमचं दाखवते ना रेणूला. तिकीट देऊ का? नको नको आहे नाही. त्यांचा प्रवास एकदम सुखरूप झाला. अयोध्यामध्ये पोहोचले आणि इथून त्यांनी खूप सारे दर्शन केले. आणि मेन मंदिरामध्ये ना कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून अयोध्याचं जास्त शूट नाहीये. जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला शेअर करते. आणि यांच्या सगळ्या मेमरीज एक कॅप्चर होत आहेत, ते सुद्धा खूप छान आहे. हे जे पाण्याचं कुंड तुम्हाला दिसतंय ना, हे याची एक वेगळी स्टोरी आहे. इथे विष्णू देवाचं चक्र येऊन पडलं होतं. तुम्ही इमॅजिन करू शकता की केवढं मोठं ते चक्र होतं. त्यांच्या एका बोटावर ते उचलायचे, तर ते चक्र इथे पडलं आणि मग इथे असं पाणी वगैरे निर्माण झाले. The next day. हे नवीन पद्धतीचा वागेक्षेला जे तो दिवस होतो आणि काही ऐसे एवढं ठाऊक नाही तर हिमाच केलेला आहे प्रदेशला वायुचे कोणता काळात. तुम्ही बघू शकता एवढे सगळे जण पारायण करण्यासाठी बसले होते. किती छान वाइब येते सगळं बघून. ज्ञानेश्वरीचा ग्रंथ ठेवा. ज्ञानेश्वरी सुद्धा उद्या काही मागवलेले आहेत. ज्यांना ज्ञानेश्वरी मिळालेले नाही त्या लोकांनी ज्ञानेश्वरी घ्या. आणि सगळे ग्रंथ हे पारायण 7 दिवस होतं. मम्मी पप्पा सगळेच जण 7 दिवस अयोध्यामध्ये होते. दोनों अपनी मशीन है. वो कर लेंगे. ही मूर्ती किती सुंदर आहे बघा ना. श्रीराम आणि हनुमान गळा भेट करतायत. ती मूर्ती तिथे बनवली आहे. किती सुंदर आहे. कुंड म्हणजे सूरज कुंड. अरे बापरे किती माझी बघायचं या.
सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज। देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज। मन मंदिर में सजे बिहारी, बघा इकडे, बघा इकडे. मधीच आली. होती है नाभि, विष्णु पद चरण गया, जो सिर होता है बद्रीनाथ ग्रहण कपाली। जैसे परिवार में कोई एक्सपायर हो गया, उनके नाम से तर्पण पिंडदान पहला प्रयाग में होता, दूसरा काशी में होता, थर्ड गया में होता। तो अकाल अस्थि होती है बद्री। थोड़ा नाव को सीधा करिए, क्या कर रही हैं आप लोग? पहिले जाऊ नका, हल्ला नका ना. आई तुम्ही कसा ठेवला? इसका महत्व क्या है? इसका महत्व है लग्नकारा है। हाँ, नेवराबाईचा शिव पार्वती ने किया था। हाँ, प्रयागराज में बेनी दान करते हैं। हाँ, 7 जन्म मिलन के लिए। हाँ, ये केवल प्रयागराज में होता है। हाँ, कई तीर्थ में नहीं होता। हाँ, न काशी होता है, न हरिद्वार होता है, न बद्रीनाथ होता है, सिर्फ प्रयाग में है। हाँ। पकड़ो इसको, मंडली पकड़ो। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलाय तनोहरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं आम्ही नव्हतं म्हणून लग्न लावलं सर्वदा ओम गंगणाधिपतये नमः. आणि त्यांना हळद हात रखा सर पे, 2 हात सर पे रखा. मंत्र सांगा, अखंड सौभाग्यवती भव. अखंड सौभाग्यवती भव. काटो नीचे का काटो, और नीचे, और कम. हाँ काटो. चला. हे तेच प्रयागराज आहे जिथे काही महिन्यांपूर्वी इतकी जास्त गर्दी होती आणि आता बघा काहीच गर्दी नाहीये. मम्मीने त्यांचं एकदम छान स्नान झालं, दर्शनही झालं. आता सर्वजण प्रयागराज वरून काशीमध्ये पोहोचले आणि आता आहे गंगा आरती. शरण पड़े जो तेरी सर्वजणांची खूप छान ट्रिप झाली आणि सर्वजण 12 ते 13 दिवस तिकडेच होते. अयोध्या, प्रयागराज आणि काशी पण एवढं जास्त शूट करता नाही आलं. आता खूप मस्त पार्ट आहे कारण की माझ्या मम्मी पप्पा लाईफमध्ये फर्स्ट टाइम एरोप्लेनमध्ये बसतायत, तर त्याचा सुद्धा मी एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करते.
श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. बसल्या का? अगं तिला बघायचं. अपने बड़े बैग्स को ऊपर वाले सीट पर बैठ जाएं और प्रस्थान के लिए तुमच्या शेजारी वाले ओवरहेड बिन और छोटे बैग्स को सामने वाली सीट के नीचे रखें. कृपया अपनी सीट पर बैठ जाएं और प्रस्थान के लिए आयल को खाली रखें. धन्यवाद. वेलकम टू इंडिगो. वी वुड लव वहिनीच्या मम्मी पप्पाचं आणि आमच्या मम्मी पप्पाचं घरी आल्यावर खूप मोठं स्वागत केलं होतं. आणि मम्मी पप्पा एक दिवस तिथेच राहिले होते. त्यानंतर मम्मी पप्पा संभाजीनगरला आले. Day 2. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मला हे सगळं बघून कळतच असेल की आज काय. आज आहे गुढीपाडवा आणि आम्ही सगळे सकाळपासून तयारी करतोय. वहिनी आणि मम्मीने पूर्ण स्वयंपाक केलाय पूर्णाचा ते. आणि आता आम्ही हे तयारी करणार आहे. आणि आज घरामध्ये सत्यनारायणची पूजा सुद्धा आहे. आज घरी सगळे आहेत आणि आज फंक्शन आहे खूप मोठा. तर खूप छान वाटतंय. गुढी तर ऑलमोस्ट झाली आहे पूर्ण. आता वेळ आहे. आता मला स्वतः रेडी व्हायची. मम्मी रेडी होती, वहिनी रेडी होती, पप्पा पण आता होतीलच, मी पण लवकर होते. तर रेडी होऊनच भेटूया. तर आता मी रेडी झाली आहे आणि देव बाप्पा पण आले आहेत. पूजा स्टार्ट होणारच आहे आता. गुढी तर आता उभारली आहे मस्त. अजून खाली पूजा सुरू आहे. तर मम्मी पप्पा सोबत येऊन पुन्हा आपण छान छान फोटोज काढू ग्रुप. रामचंद्र हरे हरे राम 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 हरे हरे. फोटो मध्ये दोरी येते. तुम्ही पुढे
आज गुढीपाडवा आहे यांचं काय चालू? दिवाळी संपली आता. ते एसी म्हणून काळं पडलं ते. आकाश कंदील माझा नवीन. तोडला माझा आकाश कंदील. प्लास्टिक आहे मम्मी ते. वरती आल्यावर हे लक्षात आलं, हा माझा स्टुडिओ आहे हा वाला. इथे मी ड्रॉइंग करते. अरे तर एवढे सगळे मी ड्रॉइंग्स केले, तर तुम्ही त्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. आता गुढीपाडवा पूर्ण सेलिब्रेट झालाय. आमची पूजा सुद्धा झाली. आता नैवेद्य दाखवून जेवण करायचंय. पुढे बघू नेक्स्ट प्लॅन काय असं. आता आमचं जेवण वगैरे सगळं झालं होतं. दुपारी फुल आराम केला आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे वास्तुशांतीला. माझ्या चुलत मामाच्या घराची वास्तुशांती आहे, तर आपण तिकडे चाललोय. तर चला बघूया त्यांचं घर कसं आहे. ओ हे ऑफिस आहे का? वाव. हे ऍडव्होकेट ऑफिस. वकील. किती वाजता? खूप जास्त सुंदर घर आहे. नाताना लाइटिंग वगैरे लावले तर अजून छान दिसतंय. चला आता त्यांचं किचन बघूया. ही वाली एक, 2 आणि 3 कल्याणीची. किती मस्त आहे यार. मला पण पाहिजे एक रूम मुंबईत. अरे इथं मिररच नाहीये. हो झाकूनच असतो मिरर. वाव किती मस्त ना. इथं बसून मेकअप. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.